नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा आपलं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि इतर आजार आणि होप मेडिसिन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर सपना रंधवे आणि डॉक्टर माधुरी सोनावणे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर सपना रंधवे आणि डॉक्टर माधुरी सोनावणे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर सपना रंधवे ह्या होप मेडिसिनमध्ये रुग्णसेवा बजावतात आणि गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्या मेडिकल ऑफिसर म्हणून तिथे कार्यरत आहेत. तर डॉक्टर माधुरी सोनावणे ह्या MD आयुर्वेद आहेत. चला तर आज आपण कॅन्सरमध्ये होप मेडिसिनचा कसा फायदा होतोय हे जाणून घेऊयात ह्या दोन्ही तज्ञ डॉक्टरांकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला, कारण की आज आपण कॅन्सरवरती बोलतो आणि होप मेडिसिनमध्ये जसं आपण मागे बोललो होतो की कोरोनावरती जसे औषधोपचार आहेत तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवरती देखील औषधोपचार आहेत. मात्र एकूणच डॉक्टर सपना, मला हे विचारायचे की होप मेडिसिन ह्या सगळ्या संकल्पनेविषयी काय सांगाल? कारण की होप मेडिसिन म्हणजे अर्थातच नावामध्येच एक होप आहे आणि एक आशा निर्माण होते, तर त्याबद्दल. नक्कीच. होप मेडिसिनची जी संकल्पना आहे ती निसर्गावर अवलंबलेली आहे. म्हणजे काय तर मनुष्यामध्ये म्हणजे जे प्राणी पक्षी आहेत ते आजारी पडतात, पण ते निसर्गातील ज्या काही वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांचा वापर करतात आणि बरे होतात. तसंच निसर्गानेच मानवासाठी देखील औषधी वनस्पतींची सोय करून ठेवलेली आहे आणि याच औषधी वनस्पतींचा वापर करून मनुष्य आजारापासून दूर राहू शकतो. तर या संकल्पनेवर आधारित होप मेडिसिनने औषध तयार केलेले आहे. जे की औषध आहे ते वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले आहे. त्याच्यामुळे 100% हे हर्बल औषध आहे. तर मेन संकल्पना हीच आहे की निसर्गातल्या ज्या काही वनस्पती आहेत त्यांचा वापर करून होप मेडिसिनने औषध तयार केलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मनुष्य सहसा आजारी का पडतो? तर रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर मनुष्य आजारी पडतो. म्हणजे मनुष्य आजारी पडण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर रोगप्रतिकारशक्ती कमी होणं हे आहे. तर होप मेडिसिनने काय होतं तर प्रत्येक पेशीला आणि प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो, रक्ताबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि प्रत्येक पेशी आणि प्रत्येक अवयव हा पूर्ण क्षमतेने काम करतो आणि त्यामुळे काय होतं तर प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढते आणि ती टिकून राहते. या संकल्पनेवर आधारित होप मेडिसिनने औषध तयार केलेलं आहे. तर औषधाची वैशिष्ट्य काय आहेत तर हे जे औषध आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भस्म अथवा स्टिरॉइड्स नाही आहेत. हे जे औषध आहे त्याला कुठल्याही प्रकारचं पथ्य नाही आहे, कारण का पथ्याला लोक खूप कंटाळलेली असतात. तर पथ्य नाही आहे, औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. त्याचबरोबर हे जे औषध आहे ते इतर कोणत्याही पॅथीबरोबर जरी तुम्ही घेतलं तर त्याची ड्रग इंटरॅक्शन होत नाही. याचा जो डोस आहे तो अत्यंत कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध घेतल्यानंतर याचा जो फायदा आहे हा ताबडतोब परिणाम जो आहे हा ताबडतोब दिसायला लागतो. अशा प्रकारे ह्याची वैशिष्ट्ये आहेत आणि अशा प्रकारचं जे औषध आहे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि टिकून ठेवतं. अशा प्रकारची ही संकल्पना आहे. अगदी अर्थातच. आणि मला वाटतं की ह्या संकल्पनेनुसार आतापर्यंत अनेकांनी खरं तर औषधोपचार होप मेडिसिनमध्ये घेतलेत आणि नक्कीच त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आज आपण खरं तर कॅन्सरविषयी बोलतोय. तर डॉक्टर माधुरी, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की होप मेडिसिनचा एकूणच कॅन्सर सारख्या या दुर्धर आजारावरती कसा फायदा होतोय, कसा उपयोग होताना दिसतोय त्याबद्दल. हो, नक्कीच. कॅन्सर या आजारावरती नक्कीच आमच्या होप मेडिसिन या औषधाचा फायदा तुम्हाला दिसून येतो. तर कशा पद्धतीने आपण म्हणतो की कॅन्सर मुळात हा आजार होतोच का, कशामुळे होतो? तर कॅन्सरसारखा आजार हा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्तीचं व्याधीक्षमत्व कमी झाल्यामुळे होत असतो. तर हे आपण सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच आपल्या सर्वांना माहीत आहे की रोगप्रतिकार शक्तीचं महत्त्व किती आहे. तर हेच आत्ताच 2018 या साली 2 शास्त्रज्ञांनी, नोबेल पारितोषिक विजेते असलेल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखविलेले आहे. तर होप मेडिसिन हे औषध कशा प्रकारे ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविते तर आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव आणि पेशी आहेत. या सर्व पेशी व अवयवांना व्यवस्थितपणे व योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होणे आणि त्याचबरोबर ऑक्सिजनचाही योग्य प्रमाणात पुरवठा होणे अत्यावश्यक असते. व हे जर संपूर्णपणे हे काम जर त्या पद्धतीने झाले तर ते अवयव व पेशी समर्थपणे व पूर्ण क्षमतेने काम करू शकतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपले व्याधीक्षमत्व व रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते. तर आता आपण कॅन्सरबद्दल बोललो तर विशेषत्वाने मला हे सांगावंसं वाटतं की यापूर्वी कॅन्सरचे प्रमाण जे होते ते खूप असं रेअर डिझिजेस म्हणजे रेअर केसेसमध्ये आपल्याला सापडत होता आणि अतिशय महाभयानक आपल्याला स्वरूप त्याचं वाटत होतं. तर आजकालच्या काळात त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. रुग्णांची संख्या ही फार काळजी करण्यासारखी, चिंता करण्यासारखी बाब आता वाटते. तर होप जेव्हा तुमचा पहिल्यांदा हा कॅन्सर डायग्नोस होतो किंवा डिटेक्ट होतो
तर तुम्ही हे सगळे रिपोर्ट्स वगैरे हे सगळे आपले केले जातात, ब्लड टेस्ट केल्या जातात, तुमचे स्कॅन्स केले जातात किंवा तुमची बायोप्सी किंवा FNAC अनेक प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्सला तुम्हाला सामोरे जावं लागतं. या सगळ्याचा केस स्टडी केल्यानंतर ॲलोपॅथी डॉक्टर्स तुम्हाला तुमच्या केसची, तुमच्या हिस्ट्रीची सगळी जाणीव करून देतात. तुम्हाला पूर्णपणे कल्पना दिली जाते की तुमचा हा कॅन्सर कुठल्या स्टेजला आहे, कशा प्रकारे त्याचा मेटास्टॅसिस झालेला आहे, प्रायमरी साईट काय आहे, याची पूर्ण कल्पना तुम्हाला दिली जाते आणि त्यावरून तुम्हाला ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटचा कोर्स समजावला जातो. तर प्रामुख्याने यामध्ये जर प्रायमरी साईटला तो लिमिटेड असेल तर सर्जिकल रिमूव्हल म्हणजेच ऑपरेशन करून तो काढता येतो. आणि नेक्स्ट स्टेजेसमध्ये तुम्हाला केमोथेरपीचे काही सायकल सजेस्ट केले जातात किंवा रेडिएशन्सच्याही सेटिंग्स काही ॲडवाईस केल्या जातात. तर होप मेडिसिन ह्या औषधाचा नेमका ह्या सगळ्या कोर्समध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते. तर किमोथेरपी आणि रेडिएशन्स यामुळे होणारे बरेचसे साईड इफेक्ट्स पेशंट्सला अनुभवले जातात. तर ते कुठले असतात, तर नेमके त्याच्यामध्ये वॉमिटिंग्स खूप होतात, नॉशिया होतो, लॅक ऑफ ॲपेटाईट असतं, पेशंटची भूक मंदावते आणि त्याचाच परिणाम म्हणून वेट लॉस होतो, वीकनेस येतो, पेशंटचा हेअर लॉस होतो, स्किन इन्फेक्शन, स्किनवरती रॅशेस असे बरेचसे कंप्लेंट्स त्याला जाणवू लागतात आणि त्यामुळे तो अतिशय फ्रस्ट्रेट होतो आणि त्यातून त्याच्या मानसिक संतुलनावरतीही परिणाम होतो. त्याचा स्ट्रेस लेवल वाढतो, त्याला झोप लागत नाही, तो कॉन्फिडन्स त्याचा गमावून बसतो की पुढचे सिटिंग्स तो कंटिन्यू करू शकेल किंवा नाही आणि त्याचमुळे तो डिप्रेशनमध्येही जाऊ शकतो. तर अशा रीतीने हे सगळे साईड इफेक्ट्स अगदी अत्यल्प प्रमाणात व्हावेत किंवा अजिबात होऊ नयेत म्हणूनच होप मेडिसिनचा उपयोग करणे फार उपयुक्त ठरते. या सर्व साईड इफेक्ट्सचा तुम्हाला अजिबात त्रास होत नाही. ॲट द सेम टाइम तुमचा कॅन्सर हा क्युअर होण्यासाठी किंवा त्याचा सक्सेस रेट किंवा रिकव्हरी रेट हा बेटर होण्यासाठी नक्कीच तुम्हाला खूप मदत करणारा ठरतो. तर अशा तऱ्हेने ही झाली फर्स्ट स्टेज. नेक्स्ट स्टेजमध्ये जर आपण विचार केला तर कॅन्सर क्युअर झालेला आहे, सगळं तुमचं अगदी तुम्ही रिलॅक्स आहात आणि हेल्दी झालेले आहात त्याच्यातनं, तर तुम्ही म्हणजे त्याला निग्लेक्ट करू नका त्या स्टेजला सुद्धा. कारण कॅन्सरमध्ये बऱ्याच ऑब्झर्वेशन, केस स्टडीजच्या ऑब्झर्वेशन्समध्ये हे दिसून येतं की कॅन्सरमध्ये पुन्हा उद्भवण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आढळून येते, म्हणजेच त्याचा रिकरन्स होत असतो. तर अशा वेळेस हा रिकरन्स रोखणे किंवा तो वाढू न देणे किंवा होऊ न देणे त्यासाठी हे मेडिसिन तुम्ही कंटिन्यू करणे तितकेच गरजेचे आहे. ओके. आणि त्याचबरोबर तुमची जी हे सगळे मेडिसिन्स घेतल्यामुळे जे तुमच्या शरीराला क्षीणता आलेली असते किंवा जे काही ह्या औषधांमुळे काही टॉक्झिन्स शरीरामध्ये निर्माण झालेले असतात, तर ह्या टॉक्झिन्सचं रिमूव्हल होणे म्हणजेच डिटॉक्सिफाय करणे शरीराला, ॲट द सेम टाइम तुमची रिस्टोर करणे हेल्थ आणि इम्युनिटी मेंटेन करणे हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. म्हणून त्यासाठी तो त्या स्टेजमध्येही कंटिन्यू करणे फार गरजेचे आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट थिंग, प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. दॅट मीन्स की तुम्ही प्रिव्हेन्शनसाठी कुठल्याही म्हणजे कॅन्सरच्याच नाही, कॅन्सर सारखाच आजार व्हावा आणि इतरही कुठले असाध्य आजार आहेत किंवा निरोगी व्यक्तीनेही स्वस्थ राहण्यासाठी नक्कीच मेडिहोप हे औषध घ्यायला काहीही हरकत नाही. हे औषध सर्व वयोगटाला सूट होण्यासारखे आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सूट होते. तर अशा प्रकारे आम्ही अनेक पेशंट्स आतापर्यंत स्टडी केलेले आहेत. त्या पेशंट्सचं स्टडी करताना आम्ही त्यांचे रिपोर्ट्स, त्यांचे प्रॉपर कन्सल्टेशन्स आणि त्यांचे सगळ्या स्टडीचा एक फॉलोअप, रेग्युलर फॉलोअप आम्ही घेत आहोत आणि त्याच्याच बेसिसवरती काही क्लिप्स आम्ही इथे दाखवत आहोत. अगदी. आणि अर्थात आतापर्यंत अनेकांनी खरं तर कॅन्सर असेल किंवा असे वेगवेगळे आजार आहेत जे बरे होत नाहीत शक्यतो, अशा आजारांवरती होप मेडिसिनमध्ये येऊन उपचार घेतले आणि त्यांना खूप चांगला फायदा झालाय. अशा काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया त्या रुग्णांचं मनोगत काय. मला ह्या आजाराची कल्पना साधारण 2005च्या दरम्यान आलेली होती आणि जेव्हा कळलं तेव्हा आजार खूप पुढच्या स्टेजला गेला होता. मला अत्यवस्था अवस्थेतच रुग्णालयात ॲडमिट केलं होतं. जेव्हा म्हणजे औषध कुठलं चालू आहे, काय चालू आहे मला काहीच माहीत नव्हतं. पण ती लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदर माझ्या घरच्यांना आमच्या एका स्नेहांकडनं होप आयुर्वेदिकच्या औषधाबद्दल कळलं होतं. त्यांनी ते आणून माझ्या ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर हे औषधही चालू केलं. जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा नाकातनं तोंडातनं ब्लिडिंग, अंगात रक्त जे होतं त्याचे रिपोर्ट तर असे होते की हिमोग्लोबिनचं प्रमाण 3 आणि 4 होतं. म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती, अगदी घरच्यांनी काय आणि डॉक्टरांनी पण.
पण औषध चालू केलं. पहिल्या 2-3 दिवसातच नाकातनं तोंडातनं होणारं ब्लिडिंग थांबलं. जराशी जागेवर आलो मी आणि तेच औषध कंटिन्यू चालू केलं इतर ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटबरोबर आणि साधारण 3 ते 4 महिन्यात माझे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते. अगदी बोन मॅरो सकट सगळे रिपोर्ट माझ्यात कॅन्सरचे फ्री होते. मी राधाकृष्ण घोडके, बीड जिल्ह्यातील पाळशिंगी या ठिकाणचा रहिवासी असून मला या रोगाचं निदान झाल्यानंतर माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला 6 केमोथेरपी करायच्या सांगितल्या. 6 केमोथेरपी न करता तत्पूर्वी माझे भाचे अमोल बेनकर यांनी मला सांगितल्याप्रमाणे फक्त 2 केमोथेरपी केल्या आणि मेडिहोप हे औषध सुरू केलं. हे औषधी सुरू केल्यानंतर मला बाकीच्या केमोथेरपी करण्याची गरज पडली नाही आणि त्या औषधामुळं मी सध्या अगदी ठणठणीत आहे. पूर्ण रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे. अगदी आत्ता आपण डॉक्टर ऐकलं त्यांची प्रतिक्रिया, तेव्हा असं म्हटलं त्यांनी केमोथेरपी करण्याची गरज लागली नाही. असे अनेक खरं तर रुग्ण तुमच्याकडे येत असतील किंवा जे रुग्ण आहेत की त्यांची केमोथेरपी सुरू असेल आणि ते होप मेडिसिनची औषधं घेत असतील, असे अनेकही रुग्ण तुमच्याकडे येत असतील. मला हे सांगायचं की एकूणच कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कारण की बऱ्याचदा कॅन्सर रुग्ण म्हटल्यावरती कॅन्सर झालाय हे म्हटल्यावरती रुग्ण आधी खचून जातो आणि त्यानंतर मग उपचार नेमकं काय करायचे त्यामध्ये थोडंसं एक कुठेतरी गफलत असते. तर त्याबद्दल डॉक्टर माधुरी काय सांगाल? हो, नक्कीच त्यांची गफलत होत असणार आहे. पण मला हेच सांगावंसं वाटेल सगळ्याच डॉक्टर्स किंवा आमचे जे पेशंट्स आहेत किंवा जे कोणी कॅन्सरचे रुग्ण असतील, तर आमचं जे औषध आहे होप मेडिसिन हे औषध आहे त्याचे आम्ही भरपूर ट्रायल्स केलेले आहेत, भरपूर आमचे पेशंट्स झालेले आहेत. तर ते अजिबात साईड इफेक्ट्स होत नाहीत, त्याच्यानी सेफ आहे आणि कुठल्याही पॅथीच्या मेडिसिनबरोबर तुम्ही ते कंटिन्यू करू शकतात आणि ते मेटॅलिक डस्ट फ्री आहे. प्लस ॲट द सेम टाईम त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड्स नाही आहे. त्यामुळे तुम्ही ते अगदी इझी डोसमध्ये आणि कमी मात्रेमध्ये तुम्हाला छान रिझल्ट देणारं असं औषध आहे आणि तुमची रिकव्हरी ही स्पीडी होण्यासाठी तुम्हाला मदत करणारं ठरणार आहे. त्याची कुठल्याही प्रकारची ड्रग इंटरॅक्शन इतर औषधांबरोबर होत नाही. ओके, तर सगळ्या रुग्णांना आमच्या ह्या पेशंट्सनी तर ह्याच्यापासून फायदा घेतलेलाच आहे. तर आपल्या सर्वांना ह्या औषधाचा फायदा व्हावा अशी मी सदिच्छा व्यक्त करते. अगदी. आणि जसे काही पेशंटच्या आपल्या प्रतिक्रिया पोचलेल्या आहेत, जसं आता आपण 2 पेशंटच्या प्रतिक्रिया पाहिल्या केमोथेरपीबद्दल आणि इतरच ट्रीटमेंटबद्दल, तर अजून 2 प्रतिक्रिया आपण पाहूयात की त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे होप मेडिसिनची औषधं घेतल्यानंतर. मला 5 वर्षापूर्वी ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला होता. आम्ही रुबी हॉलमध्ये त्याचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर किमो रेडिएशन घेतलं. मला किमो रेडिएशनमुळे खूप हीट वाढली होती, प्लेटलेट्स काउंट कमी व्हायचे माझे आणि माझी प्रतिकार शक्ती खूप कमी झाली होती. मला खूप बाकीचे आजार वगैरे व्हायचे. जेव्हापासून मी होप औषध घ्यायला लागले, होप मेडिसिन औषध घ्यायला लागले, तेव्हापासून माझी रोग प्रतिकार शक्ती वाढली. मला बाहेर यायला जायला, पटकन यायला जायला जमायला लागलं. रक्ताची पातळी माझी वाढली. कॅन्सर झाल्यावर घाबरून न जाता किमो आणि रेडिएशन ऑपरेट करता करता या सगळ्या साईड इफेक्टमधनं बाहेर पडण्यासाठी होप आयुर्वेदिक तुम्हाला उत्तम मदत करेल आणि साईड इफेक्टपासून वाचवेल. तर तुम्ही ही सगळ्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी होप आयुर्वेदिक मेडिसिनचा नक्की वापर करा. मीही केलाय, तुम्हीही करा आणि या कॅन्सर या मोठ्या शब्दाला घाबरू नका. या सर्वांमधनं हिमतीने बाहेर पडा. थँक्यू. माझं 2010ला ऑपरेशन झालं ब्रेस्ट कॅन्सरचं आणि मी पाठक सरांची ट्रीटमेंट घेतली, डॉक्टर पाठक सरांची नागपूरला. आणि मग त्यांनी मला केमोथेरपी दिलं. मग त्या केमोथेरपीमध्ये मला खूप त्रास व्हायला लागलं, मळमळायला असं तसं, प्लेटलेट्स वगैरे थोडं कमी झालं. मग माझ्या नंदेनी मला सुचवलं की श्री काटकर सरांकडनं होप आयुर्वेदिक औषध आहे ते सुरू करा वहिनी म्हणून. मग मी ती सुरू केली. त्या औषधांमध्ये इतकं बरं वाटलं की काही विचारता सोयच नाही आणि मग मी त्या औषधाने आज खूप बरी आहे. तेव्हा होप मेडिसिनची औषधं घेऊन नक्कीच ह्या रुग्णांना फायदा झालेला आहे. असं खरं तर फक्त कॅन्सरच्याच रुग्णांच्या बाबतीत नाही, तर इतरही खरं तर आजार आहेत त्यांच्या रुग्णांच्या बाबतीतही खरं तर हाच अनुभव आत्तापर्यंत आलेला. आपण ह्याबद्दलही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय कॅन्सर आणि इतर आजारांवर होप मेडिसिन उपचार पद्धती आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सपना रंधवे आणि डॉक्टर माधुरी सोनावणे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर सपना, खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण काही रुग्णांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. ह्या सगळ्या रुग्णांचं मनोगत पाहता त्यांना कुठल्याही प्रकारची केमोथेरपी लागली नाही किंवा इतरही साईड इफेक्ट झालेले नाहीत. म्हणजे होप मेडिसिनचे इतके फायदे खरं तर त्या पेशंटला झालेले आहेत, अगदी कॅन्सर सारखा आजार झालेला असताना सुद्धा. हे कसं काय शक्य आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. जसं आपल्याला मॅडमने सांगितलं की कॅन्सरच्या मध्ये जे काही किमोथेरपी किंवा रेडिएशन यांचे जे काही साईड इफेक्ट्स असतात, तर होप मेडिसिन घेतल्यामुळे हे साईड इफेक्ट्स होत नाहीत. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला काय तर ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून, म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून हे औषध तुम्ही घेऊ शकता. कॅन्सर झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की आमच्याकडे पेशंट सगळे उपचार संपल्यानंतर, म्हणजे जेव्हा डॉक्टर सांगतात की आता काहीच उपचार होणार नाही, त्यांना घरी घेऊन जा, अशा स्टेजमध्ये आमच्याकडे पेशंट येतो. तर सुरुवातीलाच म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर सुरुवातीला समज त्यांनी आमच्याकडे अप्रोच केला, आमच्याकडे ते आले, तर मेडिहोप हे औषध चालू करता येईल, जेणेकरून त्यांना किमो रेडिएशनचे साईड इफेक्ट्स आहेत ते साईड इफेक्ट्स होणार नाहीत. त्याचबरोबर त्यांची जी ट्रीटमेंट आहे, म्हणजे जी रिकव्हरी रेट आहे तो त्यांचा फास्ट होईल, सक्सेस रेट हा त्यांचा जास्ती असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की रिकरन्स, मॅडम जसं सांगितलं की कॅन्सर बरा होतो आणि त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहतो, पण बरेच वर्षानंतर 2 वर्ष 3 वर्षानंतर परत तो रिकरन्स निर्माण होतो, परत उद्भवतो. तर अशा केसेसमध्ये समज तुम्ही मेडिहोप हे औषध घेतलं तो रिकरन्स हा टाळता येईल. म्हणजे ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही हे औषध घ्या. कॅन्सर झाल्यानंतर ताबडतोब डायग्नोसिस झाल्यानंतर ताबडतोब हे औषध चालू करा इतर औषधांच्या सोबत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर जरी बरा झाला त्यानंतर रिकरन्स होऊ नये म्हणून देखील तुम्ही हे औषध घेऊ शकता. जे काही आता आपण केस स्टडीज बघितले त्याच्यामध्ये बऱ्याच पेशंटचे ब्लड पॅरामीटर्स किमो रेडिएशनमुळे कमी झालेले होते, जसं की हिमोग्लोबिन आहे, WBC काउंट आहे, प्लेटलेट आहे. तर कसं होतं की किमो रेडिएशनमुळे कधी कधी चांगल्या पेशी देखील डॅमेज होऊन जातात आणि अशामुळे हे पॅरामीटर्स कमी होऊन जातात. तर समज तुम्ही मेडिहोप औषध हे घेतलं तर हे ब्लड पॅरामीटर्स आहेत हे नॉर्मल रेंजला राहतील, साईड इफेक्ट्स किमोथेरपीचे होणार नाहीत आणि तुम्ही कॅन्सरपासून तुम्हाला म्हणजे बरं होण्यासाठी नक्कीच या औषधाचा फायदा होणार आहे तुम्हाला. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात तसं की कॅन्सर सारख्या आजारापासून तुम्ही मुक्त होऊ शकतात आणि अतिशय चांगले असे उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेतच. मात्र आता आपण पाहिलं तर सध्या कोरोनाचा हे सगळा काळ सुरू आहे, कोरोनाचा उलट दुसरा स्ट्रेन पण आलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की कोविडचे पेशंटही तुमच्याकडे येऊन गेले. आपण मागे पण ह्याबद्दल चर्चा केली होती. तर मला हेच जाणून घ्यायचे की पोस्ट कोविड बऱ्याचदा खूप काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि हे कॉम्प्लिकेशन जर आपल्याला टाळायचे असतील तर आपण होप मेडिसिनमध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती देतो. त्या कोणत्या आहेत आणि त्याचा नेमका कसा फायदा होतोय? नक्कीच. जसं की आता आपण बघतो की कोरोना बरा होतो, पण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन म्हणजे काय होतं तर कोरोना झाल्यानंतर बऱ्याचदा पेशंट्सला काय होतं की दम लागत राहतो, ऑक्सिजनचं जे सॅच्युरेशन आहे ते पेशंटचं बऱ्याचदा नॉर्मल रेंजला येत नाही, थकवा असतो पेशंटला. आणि बऱ्याचदा ट्रीटमेंटमध्ये म्हणजे कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये जी काही स्टेरॉइड्स द्यायला लागतात किंवा जी काही औषधोपचार पद्धती असते त्याचे पण देखील साईड इफेक्ट्स पेशंटला झालेले असतात. तर होप मेडिसिननी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय होतं तर रोगप्रतिकारशक्ती ही वाढते. त्याच्यामुळे काय होणार आहे की जो अशक्तपणा आहे तो पेशंटचा कमी होतो, जी काही टॉक्झिन्स शरीरामध्ये निर्माण झालेली आहेत ती शरीराच्या बाहेर निघून जातात. पेशंटला जो दम लागत असतो तो पेशंटचा दम आहे तो कमी होतो आणि शरीरात जे काही बदल घडलेले असतात तर ते बदल देखील पूर्णपणे कमी होतात. जसं पोस्ट कोविडमध्ये हे औषध नक्कीच मदत करतं, पण हेच औषध आम्ही ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून हजारो कोरोना पेशंट्स म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून बऱ्याच पेशंटला दिलेलं आहे. तर त्या पेशंटला जी बाधा आहे ती झालेली नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्सला इतर औषधांच्या सोबत मेडिहोप औषध आम्ही दिलेलं होतं आणि त्या पेशंटचे रिझल्ट अत्यंत चांगले होते. म्हणजे काय तर ते कुठलाही पेशंट जो होता तो कॉम्प्लिकेशनमध्ये गेला नाही. म्हणजे हे जे सगळे पेशंट्स होते कोरोना पॉझिटिव्ह तर ते सगळ्या वयोगटातले होते, म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचे होते. आणि त्यांना जेव्हा आम्ही हे औषध दिलं तेव्हा हा कुठलाही पेशंट व्हेंटिलेटरवर म्हणा किंवा कॉम्प्लिकेशनमध्ये गेला नाही. म्हणजे हे सगळे पेशंट 7 ते 8 दिवसामध्ये रिकवर झालेले आम्हाला दिसले. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर काही पेशंट व्हेंटिलेटरवर होते म्हणा की क्रिटिकल स्टेजमध्ये होते, अशा पेशंट्सने देखील इतर औषधांच्या सोबत हे औषध घेतलं, त्यांची देखील रिकव्हरी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. म्हणजे ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून हे औषध तुम्ही घेऊ शकता. कोरोना झाल्यानंतर इतर औषधांच्या सोबत ॲज अ इम्युनिटी बूस्टर म्हणून हे औषध तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही. आणि पोस्ट कोविड लक्षणं टाळण्यासाठी हे औषध घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की कोरोना बरा होतो पण त्यानंतर परत रिकरन्स होऊ शकतो, म्हणजे परत
पण उद्भवू शकतो. तर तो टाळण्यासाठी देखील होप मेडिसिनचा नक्कीच तुम्हाला फायदा झालेला दिसेल. म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवल्यामुळे या औषधाचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जातो. अगदी. आणि मला वाटतं की रोगप्रतिकार शक्ती वाढली तर नक्कीच आपण इतरही आजार टाळू शकतो. आणि मला वाटतं डॉक्टर माधुरी, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. कॅन्सर हा होतो तो रोगप्रतिकार शक्ती आपली कमी झाल्यामुळे, आणि अर्थातच कोरोना देखील त्याच खरं तर त्याचाच भाऊ आहे असं म्हणायला हरकत नाही. रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की कोरोना सारखा आजार होतो. तर मग अशा वेळेस अनेक आजार आहेत ते रोगप्रतिकार शक्ती खरं तर कमी झाल्यामुळे होतात. तर आपण होप मेडिसिन मध्ये ह्याच्यावरतीच खरं तर उपाय करतो की आपली रोगप्रतिकार शक्ती वाढावी. मग हे उपचार आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि कोण कोण घेऊ शकतो याबद्दल काय अगदी थोडक्यात काय सांगा? हो, नक्कीच. होप मेडिसिन हे औषध अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सुटेबल आहे. यापूर्वी मी ते सांगितलं, कारण तो अगदी मिनिमल डोसपासून तर मॅक्सिमम आम्ही जो काही डोस आहे तो अगदी बेरेबल आणि अगदी छोट्या प्रमाणातला डोस, कमी मात्रेतला डोस आहे. कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे त्याचा. आणि बेसिकली यामुळे तुमची इम्युनिटी जी आहे ती बूस्ट होणार आहे, आणि ती बूस्टअप झाली तर बरेचसे आजार आहेत तर त्यामध्ये हा तुम्हाला त्या आजारापासून मुक्ती मिळण्यास आणि त्याची संकल्पना ब्रेक करण्यास त्या आजाराशी नक्कीच मदत करतो. तुमची स्वतःची आतून इम्युनिटी जर वाढली तर कुठलाही आजार तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह अँड ॲज अ क्युरेटिव्ह असं दोन्ही पद्धतीने होप आयुर्वेदिक मेडिसिन हे नक्कीच काम करून दाखवते. अगदी. डॉक्टर सपना, अगदी थोडक्यात काय सांगाल होप मेडिसिन बद्दल आणि प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? नक्कीच. जी संकल्पना सांगितली की रोगप्रतिकार शक्तीवर आधारलेली आहे, त्याच्यामुळे आपण जे उपचार करतो ते सगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करतो. त्याचबरोबर HIV एड्स आहे, संधिवात आहे, डिप्रेशन आहे, त्याचबरोबर डायबिटीस आणि त्याची होणारी कॉम्प्लिकेशनवर होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. डिप्रेशन आहे, त्याचबरोबर ऑटोइम्युन आजार म्हणजे रोगप्रतिकार शक्तीमध्ये बदल झाल्यामुळे जे काही आजार होतात त्याच्यावर अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. नंतर हार्मोनल इम्बॅलन्सवर होप मेडिसिन काम करतं. पाईल्सवर आहे. म्हणजे असे वेगवेगळे जे आजार आहेत, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होणारे आजार, त्याचबरोबर बिघाड झाल्यामुळे होणारे आजार, याच्यावर अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तासंबंधी जे काही आजार आहेत त्याच्यावर अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. आणि निरोगी व्यक्ती म्हणजे कुठलाही आजार नाही अशी व्यक्ती देखील होप मेडिसिनचा उपयोग करू शकतो, जेणेकरून आजारांपासून लांब राहता येतं. अगदी अगदी. डॉक्टर, फार छान माहिती तुम्ही या निमित्तानं दिलेली आहेत. आणि मला वाटतं की कॅन्सर असो किंवा इतरही कोणतेही आजार असो, काही घाबरून जायचं गरज नाही, कारण की होप मेडिसिनमध्ये त्याच्यावरती देखील उपचार आहेतच. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.